नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। आता डोमेसाइल प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल, यामध्ये देखील कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मित्रांना शेअर करा। मित्रांनो, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे, पण शेवटची तारीख किती आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या योजनेविषयी वेळोवेळी येणारे नवीन अपडेट या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर जाणून घेऊया आज मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी कोणतीही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे। त्यानंतर पहा, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजे पहा, या योजनेसाठी जी वयाची मर्यादा ठेवलेली होती 21 ते 60 वर्ष ती आता वाढवून 21 ते 65 वर्ष करण्यात आलेली आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे पहा, दुसऱ्या राज्यातील महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतीही एक ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतर पहा, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। त्यानंतर पहा, सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर येथे बघा, कुटुंबात जर अविवाहित महिला असेल तर त्या कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर व काही अडचणी असल्यास कमेंट करायला विसरू नका व या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। जय महाराष्ट्र।